नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप सर, सह्याद्री अकॅडमी संचालक पुणे। मित्रांनो, आपण सरासरीचं गेल्या लेक्चरमध्ये टाइप नंबर 10 पर्यंत पाहिलेला आहे। त्याच्या पुढच्या टाइप्स आपण आता कव्हर करणार आहोत। तर बघा, टाइप नंबर 11 आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न असा आहे, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे, तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती? बघा, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती दिली आहे? 17 दिली आहे, बरोबर आहे। आता बघा, सरासरी म्हणजे मिडल संख्या असते, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मधली संख्या म्हणजे मध्यमान हा त्या संख्येचा सरासरी असतो। तर 17 ही त्याची सरासरी आहे। 5 संख्या आहेत म्हणतंय अशा, मग बघा, जर ही मिडल संख्या त्याची सरासरी असेल तर इकडे कोणत्या संख्या असणार आहेत? विषम 19 आणि 21 या ठिकाणी असणार आहेत। आणि त्याच्या जर आपण डाव्या बाजूला गेलो तर कोणत्या संख्या असणार आहेत? या ठिकाणी 15 आणि या ठिकाणी किती असणार आहे? 13 असणार आहे मित्रांनो। म्हणजेच बघा, त्यांनी विचारली कोणती संख्या? सर्वात मोठी संख्या। म्हणजे या ठिकाणी ही झाली मित्रांनो सर्वात मोठी संख्या, ही झाली सर्वात मोठी आणि ही झाली सर्वात लहान। ठीक आहे, जर तुम्हाला लहान विचारली तर उत्तर 13 बरोबर आहे, जर मोठी विचारली तर उत्तर या ठिकाणी 21 बरोबर आहे। म्हणजेच आपल्याला विचारली आहे मोठी संख्या, मग मोठी संख्या कोणती आहे? 21 आहे। म्हणजे या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। बघा, पुढचं गणित बघा मित्रांनो, 5 क्रमवार विषम संख्याची सरासरी 43 आहे। सरासरी 43 आहे म्हणजे मिडल संख्या 43 आहे। ओके, अशा 5 संख्या आहेत, संख्या विषम आहेत मित्रांनो। बघा, म्हणजे पुढी 45 आणि 47 असणार आहे। त्याच्या आधी या ठिकाणी बघा 41 आणि 39 असणार आहे। म्हणजे आपल्याला विचारले कोणती ते बघा, सर्वात मोठी संख्या। मग या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो? 47 आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। बघा मित्रांनो, पुढचं गणित बघा, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 आहे। किती आहे? 35। बघा, त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती म्हणताय? त्यामधील सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती म्हणताय मित्रांनो? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा। प्रश्न सारखा परीक्षेला विचारला जातो। बघा, मिडल संख्या म्हणजे सरासरी 35 आहे, 5 संख्या आहेत, म्हणजे आधी किती येणार आहे? या ठिकाणी 33 आणि 31 येणार आहे, इकडं 37 आणि 39। ठीक आहे, या संख्या आहेत मित्रांनो। बघा, सर्वात मोठी संख्या आहे 39, सर्वात मोठी, आणि सर्वात लहान कोणती आहे मित्रांनो? 31 ही आहे सर्वात लहान। त्यांनी काय म्हणताय प्रश्नामध्ये की सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती म्हणताय। म्हणजेच मित्रांनो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची, म्हणजेच 9 मधून 1 गेला, खाली राहिला 8, 3 मधून 3 गेलं 0। म्हणजेच सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक मित्रांनो किती असणार आहे? 8 असणार आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न टाइप नंबर मित्रांनो 12। बघा, प्रश्न काय आहे? 3 भावांच्या वयांची सरासरी 18 वर्ष आहे। बघा, 3 भावांच्या वयाची सरासरी किती म्हणताय? 18 म्हणताय। म्हणजे त्या 3 भावांचं एकूण वय किती आहे? बघा, 3 भावांचं एकूण वय आहे 18 गुणिले 3 म्हणजे 18 त्रिक 54 वर्षे। हे 3 जणांचं आहे। त्याच्यापैकी बघा, एकाचे वय 20 वर्ष, दुसऱ्याचे वय 15 वर्ष आहे, तर तिसऱ्या भावाचे वय किती? बघा, 54 वर्ष हे तिघांचं वय आहे। तिघांचं वय किती आहे? 54 वर्ष आहे। त्याच्यामध्ये एकाचं 20 आहे आणि एकाचं 15 आहे। म्हणजे ह्या दोघांचं किती झालं? 20 आणि 15 35। म्हणजेच जर तुम्ही 54 मधून ते संख्या मायनस केल्या तर आपलं येणारं उत्तर हे तिसऱ्या भावाचं असणार आहे। म्हणजे 14 मधून 7 गेले, 14 मधून 5 गेले, 9 शिल्लक राहिला, हातच्या 1 आला, 5 मधून 4 गेला, खाली 1 राहिला, म्हणजे 19 वर्षे हे मित्रांनो त्याच्या तिसऱ्या भावाचं वय आहे। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। बघा मित्रांनो, पुढचं गणित ठीक आहे। 3 भावांच्या वयांची सरासरी 20 वर्ष आहे। त्यापैकी एकाचे वय 10 वर्षे व दुसऱ्याचे वय 20 वर्ष आहे, तर तिसऱ्या भावाचे वय किती? बघा मित्रांनो, 3 भावांच्या वयांची सरासरी, तिघांची वयांची सरासरी किती आहे? 20। म्हणजे 3 गुणिले 20 म्हणजे किती मित्रांनो? 60 वर्षे हे तिघांचं वय। त्यापैकी दोघांचे दिलेत, एकाचं 10 एकाचं 20 दिलंय, म्हणजे दोघांचे किती झाले ते? 10 आणि 20 30।
म्हणजे 60 मधून जर आपण 30 मायनस केलं तर या ठिकाणी तिसऱ्या भावाचं वय निघून जाणार आहे आणि ते किती असणार आहे, 30 वर्ष असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. बघा मित्रांनो पुढचं गणित. 3 भावांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे. बघा किती आहे, त्या तिघांच्या वयांची सरासरी किती आहे, 15 त्रिक 45 वर्ष आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा त्यापैकी एकाचे वय 15 वर्षे आणि दुसऱ्याचे वय 20 वर्षे. 15 आणि 20 किती, 35. म्हणजे मित्रांनो 45 मधून 35 गेले. ठीक आहे. खाली किती राहिले, या ठिकाणी 10 वर्ष शिल्लक राहिले. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. बघा मित्रांनो नंतर टाईप नंबर 13, खूप महत्वाची टाईप आहे ही सुद्धा. बघा 5 संख्यांची सरासरी 27 आहे व त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 28 आहे. तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी, मित्रांनो उर्वरित 2 संख्यांची सरासरी विचारलेली आहे. म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी 5 संख्यांची सरासरी 27 म्हणजे 5 गुणिले 27. ठीक आहे. या ठिकाणी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे संख्या आणि या ठिकाणी सरासरी लिहायची आहे. ठीक आहे. त्यापैकी 3 संख्याची सरासरी 28 आहे म्हणजे 3 गुणिले या ठिकाणी 28 लिहायचं आहे. बघा या ठिकाणी गुणाकार करा. 7 5 7 35 ला 5चा हातच्या 3, 5 दोन्ही 10 आणि 3 13 135. ठीक आहे. 8 3 24 ला 4चा हातच्या 2 आले, 3 दोन्ही 6 आणि 2 8 म्हणजे 84. म्हणजे 135 मधून 84 गेले. बघा 5 मधून 4 गेला, 1 राहिला. 13 मधून या ठिकाणी 8 गेला, या ठिकाणी 5 शिल्लक राहिला, हातच्या 1 आला 0. म्हणजे या ठिकाणी किती आलं मित्रांनो, 51 आलं. पण बघा मित्रांनो त्यांनी 2 संख्यांची सरासरी विचारली आहे. ही झाली या एकांची. ठीक आहे. आता दोघांची काढायची आहे. म्हणजे काय करावं लागेल, 51 छेदस्थानी 2 म्हणजेच 51 निम्म 25.5 हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो पुढचं गणित. 5 संख्यांची सरासरी 50 आहे. 5 संख्याची सरासरी किती आहे, या ठिकाणी लिहा संख्या, या ठिकाणी लिहा सरासरी. ठीक आहे. आधीच्या टाईप सारखंच 5 गुणिले 50. ठीक आहे. किती झालं, 250. नंतर त्यापैकी 3 संख्यांची सरासरी 40 आहे म्हणते. ठीक आहे. 3 गुणिले 40. बघा 3 चौक 12 म्हणजे किती आलं, 120 झालं. बघा मित्रांनो या ठिकाणी वजाबाकी करून घ्या. 5 मधून 2 गेले, खाली 3 राहिले. ठीक आहे. 2 मधून 1 गेला, खाली 1 राहिला. म्हणजे मित्रांनो 130 झालं. बरोबर आहे. या ठिकाणी डिफरन्स कितीचा आहे, 2चा आहे. आणि तसं म्हणून त्यांनी सांगितलंय तुम्हाला 2 संख्यांची सरासरी किती. या ठिकाणी डिफरन्स 1 जर असता तर उत्तर हेच आलं असतं. पण या ठिकाणी डिफरन्स 2 संख्यामधील 2चा आहे, तेव्हा काय करायचं असतं, या संख्येनं या संख्येला भागायचं असतं. म्हणजे 130 छेदस्थानी 2 म्हणजेच बे सकून 12, 1 राहिला, 10 झाले, बे पंच 10 म्हणजे किती मित्रांनो, 65 ही त्यांची सरासरी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 बरोबर आहे. बघा मित्रांनो पुढचं गणित. मित्रांनो टाईप नंबर 14. बघा प्रश्न काय आहे, 3 विषम संख्यांची बेरीज 63 आहे तर पहिली संख्या कोणती. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सरासरी नाही दिलेली, या ठिकाणी तुम्हाला बेरीज दिली. 3 विषम संख्यांची बेरीज दिली बरं का. आधी सरासरी काढून घ्यावं लागेल. मग सरासरी कशी निघते है ना. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज छेदस्थानी एकूण संख्या. बेरीज किती दिली, 63. म्हणजे 63 छेदस्थानी किती, 3. म्हणजे बघा 3 2 6, 3 1 3 म्हणजे सरासरी झाली मित्रांनो 21. ठीक आहे. विषम संख्याची किती झाली सरासरी, 21. पहिली संख्या कोणती काढायची आहे आपल्याला. बघा जर सरासरी मिडल संख्या असेल, 3 संख्या आहेत, ही मिडल संख्या त्याची सरासरी असेल, तर या ठिकाणी पहिली संख्या कोणती होईल मित्रांनो, 19. आणि शेवटची संख्या किती होईल मित्रांनो, 23. तुम्हाला काय विचारले बघा, पहिली विचारली का शेवटची विचारली. तुम्हाला पहिली संख्या विचारली आहे म्हणजे ही आहे पहिली संख्या, ही आहे पहिली संख्या. जर तुम्हाला शेवटची विचारली असती तर 23 उत्तर आलं असतं. शेवटची संख्या. काय डाऊट आहे मित्रांनो याच्यामध्ये. तुम्हाला या ठिकाणी सरासरी दिलेली नाही, दिलेली बेरीज. ठीक आहे. सरासरी कशी काढत असतो आपण, एकूण संख्यांची बेरीज. बघा सर्व संख्यांची बेरीज छेदस्थानी एकूण संख्या. सर्व संख्यांची बेरीज 63 आहे म्हणजे 63 छेदस्थानी एकूण संख्या 3 आहेत, 21 आलं.
सरासरी म्हणजे मिडल संख्या असते, मग मिडल संख्या याची सरासरी असते. 3 संख्या आहेत म्हणता येते म्हणजे विषम आहेत, तर त्याच्या आधीची संख्या कोणती असणार आहे 19, त्याच्यानंतरची 23, पहिली संख्या सांगितली म्हणजे 19, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 बरोबर आहे. पुढचं बघा मित्रांनो, चला पुढचं बघा. 3 विषम संख्यांची बेरीज, अजून पण बेरीज विचारली मित्रांनो, मग सरासरी कशी काढत असतो आपण? सरासरी बघा, सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज, छेदस्थानी एकूण संख्या 3 आहेत. बघा 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 33 ही सरासरी आहे म्हणते. ठीक आहे, 33 ही काय झाली त्याची सरासरी झाली. त्यात तुम्हाला काय विचारली? पहिली संख्या, ह्याच्या आधीची पहिली आणि ह्याच्या नंतरची किती असणार आहे? 35. जर शेवटची विचारली असती तर 35 बरोबर आहे, त्यांनी पहिली विचारली म्हणजे या ठिकाणी 31 उत्तर बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा पुढचं गणित. 3 विषम संख्यांची बेरीज 123 आहे. अजून मित्रांनो बेरीज दिली, सरासरी नाही दिलेली, तर सरासरी काढून घ्यावं लागेल. सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज छेदस्थानी एकूण संख्या 3च आहेत. बघा 3 चौक 12, 3 एक 3, म्हणजे सरासरी 41 आहे. सरासरी म्हणजेच मिडल संख्या मित्रांनो, मध्यमान असतो, बरोबर आहे. 3 संख्या आहेत अशा, तर 41च्या पुढची संख्या 43, आधीची संख्या 39, मग तुम्हाला काढायची पहिली संख्या, म्हणजे या ठिकाणी पहिली संख्या किती आहे मित्रांनो? 39 आहे, म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे. बघा मित्रांनो पुढची टाईप क्रमांक 15, महत्वाची टाईप आहे मित्रांनो ही सुद्धा. बघा 15 संख्यांची सरासरी 8 आहे, त्यापैकी पहिल्या 8 संख्यांची सरासरी 10 आणि शेवटच्या 8 संख्यांची सरासरी 9 आहे, तर 8वी संख्या कोणती म्हणते मित्रांनो? बघा 15 संख्यांची सरासरी 8 आहे. बघा बघा लक्ष द्या, संख्या आणि सरासरी 15 संख्यांची 8, 15 गुणिले 8, 15 8 120. नंतर काय म्हणताय बघा मित्रांनो, त्यापैकी म्हणजे ह्याच्या पैकी पहिल्या 8ची 10 आहे म्हणताय. पहिल्या 8ची किती आहे? 10, म्हणजे 8 गुणिले 10 किती मित्रांनो? 8 10 80. नंतर शेवटच्या 8 संख्यांची 9 आहे म्हणते. बघा 8 गुणिले 9, 9 8 72, ह्या दोघांची बेरीज करावं लागेल मित्रांनो, आणि ती ह्याच्यामधून मायनस करावं लागेल. ठीक आहे, बघा करा बेरीज. 2 8 आणि 8 16, म्हणजे 1 कमी 15, 152, म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो किती झालं? 152. मोठ्या संख्येतून छोटी संख्या या ठिकाणी मित्रांनो काय करायची असते? मायनस करायची असते. म्हणजे 152 मधून जर 120 गेले तर खाली किती राहतील मित्रांनो? 32. म्हणजे 8वी संख्या किती असणार आहे मित्रांनो? या ठिकाणी 32 असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. बघा मित्रांनो टाईप नंबर 15 मधलं दुसरं गणित. बघा 9 संख्यांची सरासरी 20 आहे. 9 संख्यांची सरासरी 20 आहे, म्हणजेच 180. त्यापैकी 5 संख्यांची 25 आहे. 5 संख्यांची किती आहे? 25. बरं का, 25 5 किती? 125. ठीक आहे, नंतर शेवटच्या 5 संख्येची 17, 17 5 किती? 85. ह्या दोघांची बेरीज करा. हातच्या 1 आला, हातच्या 1 आला, 210. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 210 मधून 180 गेले, खाली किती राहिले? 30 वर्षे. हे उत्तर या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. बघा मित्रांनो बघा मित्रांनो टाईप पुढची घेतोय आपण, टाईप नंबर 16. टाईप क्रमांक 16 आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे बघा? प्रश्न 5 अंकी, 4 अंकी, 3 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? मित्रांनो लहानात लहान म्हणते 1 अंकी लहानात लहान संख्या 1 आहे, 2 अंकी म्हटलं तर 10 आहे, 3 अंकी म्हटलं तर 100 आहे, 4 अंकी म्हटलं तर 1000 आहे, 5 अंकी म्हटलं तर असं मित्रांनो वाढत जात असते. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आणि हे आपण संख्या टॉपिक मध्ये पाहणार आहेत. लहानात लहान मोठ्यात मोठ्या संख्या कोणत्या असतात ते इथं आलंय गणित. थोडक्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. 1 अंकी संख्या 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10000 हे लक्षात ठेवायचं आहे. बघा 5 अंकी, 4 अंकी, 3 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? काय हरकत नाही, सरासरी काढायची. काय काढायची मित्रांनो? सरासरी काढायची आहे. बघा 5 अंकी लहानात लहान संख्या आहे, 1 आणि 4 शून्य लिहायचे. ठीक आहे, प्लस 4 अंकी म्हटलं 1 आणि 3 शून्य लिहायचं आहे, प्लस 3 अंकी म्हटलं 1 आणि 2 शून्य लिहायचे आहेत. बघा किती संख्या झाल्या? 3 संख्या झाल्या, म्हणून डिवायडेड बाय किती? 3. ठीक आहे, ह्यांची बेरीज करा मित्रांनो. करा बेरीज. 10,000 आणि 1,000 किती झाले मित्रांनो? 11,000, आणि हे 100 म्हणजे 11,100.
म्हणजे किती झालं मित्रांनो 11,100. छेदस्थानी किती 3. भाग द्या 3 त्रिक 9, खाली राहिले 2, त्यात झाले 21. 3 7 21 आणि 2 शून्याला 2 शून्य. म्हणजे मित्रांनो ह्याचं उत्तर किती आलं 3700 आलं. म्हणजे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. बघा टाईप याच टाईपचं गणित आहे पुढे 4 अंकी 3 अंकी अजून लहानात लहान म्हणतंय. लहानात लहान 4 अंकी म्हटलं की 1 घ्यायचं आणि 3 शून्य द्यायचं, प्लस 3 अंकी म्हटलं की 1 लिहायचं आणि 2 शून्य लिहायचं. दोनच संख्या आहेत म्हणजे डिवायडेड बाय किती त्यांची सरासरी 2. बघा 1000 आणि 100 किती झाले 1100 झाले. बरोबर आहे. छेदस्थानी 2. भाग द्या या ठिकाणी 550. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 बरोबर उत्तर आहे. बघा नंतरचं पुढचं आता काय म्हणतंय 5 अंकी 4 अंकी 3 अंकी मोठ्यात मोठी. आता काय म्हणतंय मोठ्यात मोठी. 5 अंकी म्हटलं बघा 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999 असं असतं मित्रांनो. हे आपण संख्या टॉपिक मध्ये पाहणारच आहोत. 5 अंकी म्हणजेच बघा 5 9 लिहायचे, प्लस 4 अंकी 4 9 लिहायचे मित्रांनो, प्लस 3 अंकी 3 9 लिहायचे मित्रांनो. यांची आपण काय काढतोय सरासरी विचारली आहे. काय विचारली सरासरी. बरोबर. ठीक आहे. किती संख्या आहेत त्या एकूण 3 संख्या आहेत. म्हणजे छेदस्थानी किती मित्रांनो 3. बघा मित्रांनो ह्यांची बेरीज व्यवस्थित करून घ्या. 4 अंकी 5 अंकी आहेत म्हणजे किती आहेत 5 9. नंतर 4 अंकी आहेत म्हणजेच 4 9. नंतर 3 अंकी आहेत म्हणजे मित्रांनो हे 3 9. बघा ह्यांची बेरीज करून घ्या. 9 2 18 9 3 27 ला 7चा हातच्या आले 2. 9 3 27 आणि 2 29 हातच्या आले 2. 9 3 27 आणि 2 29 हातच्या आले 2. 9 2 18 आणि 2 20 हातच्या आला 2. 9 आणि 2 किती 11. म्हणजे हे किती झालं मित्रांनो बघा तिथं लिहून घ्या व्यवस्थित ही संख्या 11 0 9 9 7. छेदस्थानी 3. भाग द्या मित्रांनो या ठिकाणी 3 त्रिक 9. 11 होण्यासाठी 2 राहिले 20 झाले. 3 सक 18 2 त्याचे 29 झाले. ठीक आहे. 3 9 27 2 शिल्लक राहिले 29 झाले. 3 9 27 2 शिल्लक राहिले त्याचे 27 झाले. 3 9 27 म्हणजे 36,999. पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे बघा तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. उत्तर काय आलं 36,999. कसं काढलं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो टाईप नंबर 17. आपण मित्रांनो 17 नंबरची टाईप पाहत आहेत. टाईप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बघा 3च्या पहिल्या 5 विषम गुणकांची सरासरी किती. मित्रांनो विषम संख्या बघा असं जर पहिल्या 5 विषम गुणकांची सरासरी म्हटलं तुम्हाला तर शॉर्टकट आहे लक्षात ठेवायची. डायरेक्ट ह्या 2 संख्येचा गुणाकार होत असतो. 3 5 15 म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार आहे 15 येणार आहे शॉर्टकटनं. जर तसं लक्षात ठेवायचं नसेल आणि तुम्हाला बघायचे असतील की पहिले 5 विषम गुणक 3च्या पहिल्या 5 विषम गुणकांची बघा विषम संख्या कोणत्या आहेत पहिल्या 5 1 3 5 7 9 आहेत. ओके. 3च्या पहिल्या 5 विषम गुणकांची 3च्या म्हणताय म्हणजे गुणिले 3 1 गुणिले 3 किती झालं 3. 3 गुणिले 3 9 3 5 15 7 1 21 9 3 27. ह्यांची आपल्याला काय करायची सरासरी काढायची. बघा करा सरासरी काढा. 3 + 9 + 15 + 21 + 27. ठीक आहे. छेदस्थानी एकूण संख्या किती आहेत मित्रांनो या ठिकाणी 5 आहेत. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी यांची बेरीज करा. 3 आणि 9 किती झाले 12. ठीक आहे. 12 आणि 15 किती झाले 27. 27 आणि 21 किती झाले बघा 27 आणि 21 या ठिकाणी झाले मित्रांनो 48. 48 आणि 27 किती बघा 8 आणि 7 किती झाले 15. हातच्या 1 आला 6 आणि 7 75. म्हणजे मित्रांनो 75 छेदस्थानी किती आले 5. बघा भाग द्या 5 1 5 2 राहिले 25 झाले. 5 5 25 आलं का नाही मित्र. उत्तर मित्रांनो 15च आलं. 15च उत्तर बरोबर. शॉर्टकट आहे. एवढं करण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. डायरेक्ट शॉर्टकट उत्तर निघून जातंय. काय करायचं विषम गुणकांची सरासरी विचारली पहिल्या 3 4 5 काही असू द्या डायरेक्ट ह्या संख्येनं या संख्येला गुणायचं तेच आपलं काय असतं मित्रांनो उत्तर असतं. बघा 3च्या पहिल्या 7 विषम गुणकांची सरासरी किती गुणाकार करायचा सरळ सरळ मित्रांनो यांचा 7 3 किती 21. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बघा मित्रांनो 7च्या पहिल्या 9 विषम गुणकांची सरासरी किती बघा ह्यांचा गुणाकार करायचा
7 9 63, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हे तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. बघा मित्रांनो, पुढे टाईप नंबर 18. मित्रांनो, ही टाईप खूपच महत्त्वाची आहे. परीक्षेला MPSC मध्ये अगदी राज्यसेवेपर्यंत विचारलेली ही टाईप आहे. खूप महत्त्वाची टाईप आहे. बघा, लक्ष द्या. 5, 10, 15, 20, डॉट 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 मध्ये पहिल्या 15 संख्यांची सरासरी किती? आता इथली संख्या जर आपल्याला मित्रांनो दिली असती तर आपण काय केलं असतं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेदस्थानी 2 डायरेक्ट सरासरी काढली असती. पण या ठिकाणी इथली संख्या दिलेलीच नाही त्यांनी, त्याच्यामुळं आपल्याला शेवटची संख्या काढणं गरजेची आहे की या ठिकाणी संख्या कोणती आहे हे काढणं आपल्याला काय आहे मित्रांनो गरजेचं आहे. तर ती कशी काढायची, तर बघा पहिली शेवटची संख्या कशी काढायची. बघा मित्रांनो, शेवटची संख्या बरोबर a प्लस बघा n-1 इंटू d, हे याचं सूत्र आहे मित्रांनो. बघा, a चा अर्थ होतो a म्हणजे पहिली संख्या, a म्हणजे काय पहिली संख्या. बघा मित्रांनो, n म्हणजे एकूण संख्या, n म्हणजे काय एकूण संख्या, आणि मित्रांनो d म्हणजे फरक, संख्येमधील फरक. याच्यानुसार आपण हे शेवटची संख्या काढू शकतो. बघा मग आता शेवटची संख्या काय आहे, a म्हणजे पहिली संख्या किती आहे 5, प्लस n म्हणजे एकूण संख्या किती आहेत 15, मायनस 1 ला 1, d डिफरन्स कितीचा आहे यांच्यामध्ये बघा 5चा डिफरन्स आहे का नाही, 5 चा डिफरन्स, म्हणजे d किती आहे मित्रांनो या ठिकाणी 5 आहे, म्हणजे गुणिले 5. बघा 5 जशाच तसं प्लस 15 मधून 1 गेला खाली राहिले 14 गुणिले 5, म्हणजे बघा 5 प्लस 14 पंचे 70, म्हणजे किती आलं मित्रांनो 75. किती आलं, शेवटची संख्या किती आली मित्रांनो 75. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी कोणती संख्या असणार आहे 75 असणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे टाईप नंबर 2 आपण आधी घेतलेली आहे. जर इथली संख्या आपल्याला माहिती असेल तर आपण काय करत असतो, मग नंतर उत्तर काढता वेळेस बघा पहिली संख्या सरासरी काढता वेळेस पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेदस्थानी मित्रांनो किती 2 करत असतो. मग पहिली संख्या या ठिकाणी माहिती तुम्हाला किती, या ठिकाणी पहिली संख्या आहे 5 प्लस शेवटची संख्या आहे किती आहे ही आपण काढली 75, छेदस्थानी 2 म्हणजे मित्रांनो 80 छेदस्थानी 2, म्हणजे मित्रांनो उत्तर किती आलं या ठिकाणी 40 उत्तर आलेलं आहे. किती आहे उत्तर या ठिकाणी 40 उत्तर आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. हे मित्रांनो गणित सारखं परीक्षेला विचारलं जाणारं गणित आहे. तुम्हाला समजलं पाहिजे हे गणित आपण कसं सॉल्व्ह केलं आहे. या ठिकाणची संख्या दिलेली नसेल शेवटची, जर दिलेली असती तर टाईप नंबर 2 झाली असती ही, बरोबर आहे. पण या ठिकाणी ती संख्या दिलेली नाही, त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो या ठिकाणची संख्या काढून घ्यायची शेवटची. ती शेवटची संख्या काढण्यासाठी सूत्र आहे a प्लस n-1 इंटू d. a म्हणजे पहिली संख्या, n म्हणजे एकूण संख्या, आणि d म्हणजे डिफरन्स, संख्येमधील 5चा आहे डिफरन्स है ना. ते टाकून घ्यायचं, ती संख्या शेवटची काढायची. आली आपण 75 काढली. मग बाकीची सरासरी काढण्याची पद्धत माहिती आहे आपल्याला, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या छेदस्थानी 2, अशा पद्धतीने मित्रांनो. ठीक आहे. बघा मित्रांनो पुढचं गणित त्याच टाईपचं आहे, आपण हे पण गणित सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी अजून शेवटची संख्या दिलेली नाही मित्रांनो. मग शेवटची संख्या काढायची कशी, तर शेवटची संख्या बरोबर a प्लस n-1 इंटू d. बघा तुम्हाला पहिली संख्या माहिती आहे 5 आहे, n म्हणजे एकूण संख्या आहे 20, मायनस 1, डिफरन्स या ठिकाणी मित्रांनो 4चा आहे मित्रांनो 4चा डिफरन्स. बघा 4चा डिफरन्स आहे, 4चा डिफरन्स आहे, म्हणून बघा 5 प्लस 20 आणि 19 गुणिले 4, 19 गुणिले 4 5 प्लस 19 चौक 76 आहे ना, म्हणजे किती झालं मित्रांनो 81. म्हणजे शेवटची संख्या किती आली मित्रांनो 81, म्हणजे या ठिकाणी 81 आलं. मग आता या ठिकाणी 81 आहे, म्हणजे टाईप नंबर 2 प्रमाणे कसं सरासरी काढायची आहे. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या छेदस्थानी 2. पहिली संख्या किती आहे मित्रांनो या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 5 प्लस दुसरी नाही आहे इथं शेवटची संख्या आहे ना. शेवटची संख्या किती आहे मित्रांनो 81 आहे, छेदस्थानी 2. बघा मित्रांनो 86 छेदस्थानी 2, 2 चौक 8, 2 त्रिक 6, म्हणजे 43. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक अजून 1 बरोबर आहे.
अशा पद्धतीने मित्रांनो ही टाईप आपल्याला सॉल्व्ह करायची होती. खूप महत्त्वाची टाईप आहे, परीक्षेला हमखास विचारले जाणारी ही टाईप आहे. बघा मित्रांनो पुढचं गणित, टाईप क्रमांक 19. मित्रांनो ही टाईपचं गणित सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे पण परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. वर्गात 40 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. बघा मित्रांनो विद्यार्थी आणि सरासरी, विद्यार्थी ठीक आहे आणि या ठिकाणी सरासरी दिलेली आहे. ठीक आहे, बघा किती विद्यार्थी आहेत ते आधी चेक करा. वर्गात 40 विद्यार्थी आहेत, 40 सरासरी 20 आहे गुणिले 20 म्हणजे मित्रांनो 800. बघा वर्गात 10 विद्यार्थी जास्तीचे आलेच ज्यांचे सरासरी वय किती आहे 25 वर्ष आहे. म्हणजेच 10 गुणिले या ठिकाणी किती मित्रांनो 25 म्हणजे किती 250. ठीक आहे, नंतर बघा प्रश्न वाचा. प्रश्न काय म्हणताय पुढे, तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे, मित्रांनो काय म्हणताय ते सर्व विद्यार्थ्यांचे म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आहेत, ह्यांची ही सरासरी आहे. काय करायचे आपल्याला, त्यांची सरासरी या ठिकाणी काढणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी किती झाले मित्रांनो 50 आहे ना. बघा या ठिकाणी यांची बेरीज करून घ्या, किती झाले 1000 सॉरी बघा लक्ष द्या, ह्यांची बेरीज करून घ्या व्यवस्थित. या ठिकाणी 0 5 आणि 10 1050. ठीक आहे, मग बघा सरासरी कसे काढत असतो आपण, सर्व संख्यांची बेरीज म्हणजेच एकूण संख्या किती झाली सरासरी. बघा सरासरी मित्रांनो लक्ष द्या, सरासरी सर्व संख्यांची बेरीज किती आहे 1050. 1050 छेदस्थानी एकूण विद्यार्थी किती आहेत 50. ठीक आहे, हे 5 हे शून्य कटलं मित्रांनो, 5 दोन्ही 10 5 1 5 म्हणजे मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय या ठिकाणी 21 वर्ष असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. बघा मित्रांनो पुढचं गणित, बघा 35 विद्यार्थी असून वर्गात 35 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. बघा 35 विद्यार्थी आहेत, किती 35 सरासरी किती आहे 22 आहे. ठीक आहे, वर्गात 10 विद्यार्थी जास्तीचे आलेत ज्यांचे सरासरी वय 27 आहे. किती आले जास्तीचे 10, सरासरी किती आहे 27. ठीक आहे, ह्यांचा व्यवस्थित गुणाकार करणं या ठिकाणी मित्रांनो गरजेचं आहे. तर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती, आता विद्यार्थी किती आहेत वर्गामध्ये 45 विद्यार्थी आहेत. ह्यांचा गुणाकार करून त्याला भाग देणं महत्वाचं आहे, सरासरी निघून जाईल. बघा 35 गुणिले 22, 35 गुणिले 22 गुणाकार करा. 5 दोन्ही 10 हातच्याला 1 6 आणि 1 7. बघा 5 दोन्ही 10 हातच्याला 1 6 आणि 1 7 म्हणजेच 0 7 7 म्हणजे 770. इथं किती आलं मित्रांनो 770 आलं. नंतर बघा 27 1 27 आणि हे शून्याला शून्य म्हणजे 270 म्हणजे इथं त्यांची बेरीज करा 270. बघा 0. ठीक आहे, 7 दोन्ही 14 4 हातच्या आला 1 9 1 10 म्हणजे मित्रांनो किती आलं 1000 या ठिकाणी 40 आलं. मग किती विद्यार्थी आहेत एकूण 45 विद्यार्थी आहेत. ह्याला भाग द्यायचा आहे कारण की सर्व विद्यार्थ्यांचा सरासरी वय काढायचं आहे. मग सरासरी वय बरोबर बघा किती आलं 1040 भागिले किती मित्रांनो 45. बघा या ठिकाणी भाग द्यायचा मित्रांनो ह्याला. ठीक आहे, या ठिकाणी भाग द्यायचा. भाग दिल्यानंतर काय शिल्लक राहते बघा मित्रांनो. बघा भाग दिल्यानंतर शिल्लक राहते 45 90 45 दोन्ही किती झाले 90 आहे ना. नंतर मग शिल्लक किती राहिले 104 होण्यासाठी. ठीक आहे, या ठिकाणी 14 शिल्लक राहिले त्याचे झाले 140 झाले. नंतर मग मित्रांनो 45 न भाग द्या 4 बघा 4 3 12 135 आहे ना. 25.6 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 22.6 या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. हे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो काढू शकताय. ठीक आहे, पुढचं उत्तर बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न टाईप नंबर 20 मित्रांनो, ही पण टाईप महत्वाची आहे. काय म्हणते बघा 3 संख्यांची सरासरी 50 आहे. 3 संख्यांची सरासरी 50 आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त परंतु तिसरीपेक्षा 12 ने लहान आहे. तर दुसरी संख्या कोणती मित्रांनो. आपल्याला संख्या कोणती आहे माहिती का, माहितच नाही. मग या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल आपल्याला. संख्या काय करावं लागेल गृहीत धरावं लागेल. तर बघा मित्रांनो पहिली संख्या बरोबर x माना. दुसरी संख्या बरोबर तुम्हाला दिली आहे पहिलीपेक्षा 6 ने जास्त. पहिली x आहे तर दुसरी x + 6 असणार आहे. तिसरी संख्या बघा मित्रांनो, तिसरी संख्या x + 6 प्लस बघा 3 संख्येची सरासरी 50 आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त घेतलं परंतु तिसरीपेक्षा 12 ने लहान आहे. पण तिसरीपेक्षा 12 ने लहान आहे म्हणजे या ठिकाणी किती घ्यावं लागेल मित्रांनो, तिसऱ्या संख्येमध्ये 12 घ्यावं लागेल. पुढे काय म्हणताय बघा, तर दुसरी संख्या कोणती काढा म्हणताय.
दुसरी संख्या कोणती, काय करावं लागेल, यांची बेरीज करावं लागेल, या संख्यांची पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्यांची बेरीज करावं लागेल आणि त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, सरासरी या ठिकाणी दुसरी संख्या काढावी लागेल. बघा काय करायचं मग x हे ह्यांची बेरीज किती झाली मित्रांनो 3x, ह्या तिघांची बेरीज किती झाली बघा 24, 3x प्लस हे झाले 24 बरोबर. ह्यांची सरासरी तुम्हाला दिली आहे, किती दिली, तीन संख्येची सरासरी 50, 3 गुणिले 50 म्हणजेच या ठिकाणी 150, किती आलं मित्रांनो या ठिकाणी 150 आलं. म्हणजेच मित्रांनो बघा 3x बरोबर 150 मायनस बघा मित्रांनो 150 मायनस 24, तर 3x बरोबर 126, तर x बरोबर 3 चौक 12 3 दोन्ही 6 म्हणजे मित्रांनो 42. x ची किंमत 42 आली, पण सांगितली कोणती संख्या बघा आता, दुसरी संख्या कोणती सांगितली आहे, दुसरी. मग दुसरी संख्या इथं आहे म्हणजेच x प्लस 6 आहे. म्हणजे बघा x किती काढला आपण आता आपण या ठिकाणी x किती काढला आहे बघा, किती काढला आहे 42 काढला आहे, म्हणजे 42 प्लस 6 म्हणजे किती मित्रांनो 48. हे याचं उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे. कसं काढलं सर्वांना समजलं असनच. चला बघा पुढचा प्रश्न. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. 3 संख्यांची सरासरी 60 आहे मित्रांनो. बघा त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा संख्या माहिती नाहीत म्हणून पहिली संख्या बरोबर x, दुसरी संख्या माहित नाही म्हणजे x प्लस 6 ने जास्त म्हणजे 6 प्लस 3 ने लहान म्हणजेच प्लस 3. ठीक आहे. तर तिसरी संख्या सॉरी हे 1 पर्यंत झालं एवढं. नंतर काय म्हणतंय, परंतु तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे. 3 ने लहान आहे तिसरी पेक्षा, म्हणजे तिसरी संख्या बरोबर x प्लस 6 प्लस 3. या ठिकाणी मित्रांनो ह्या झाल्या आपल्या संख्या गणिताच्या मांडणीनुसार. बघा गणिताची मांडणी कशी आहे, 3 संख्याची सरासरी 60 आहे बरोबर आहे. म्हणजे ह्या सर्व संख्यांची सरासरी किती असणार आहे 60 असणार आहे. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त घेतली का नाही, 6 ने जास्त x प्लस 6, परंतु तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे. हो तिसरी पेक्षा कितीने लहान आहे, दुसरी संख्या 3 ने लहान आहे बरोबर आहे की, घेतलं ना x प्लस 6. मग इथं जर 9 असेल तर ही 3 ने लहान आहे का नाही दुसरी संख्या, ही संख्या हे x प्लस 9 होत आहे ना, मग 3 न दुसरी संख्या लहान आहे. हो आहे लहान, काही प्रॉब्लेम नाही. ह्यांची बेरीज करायची मित्रांनो. 3x 3 वेळेस आहेत म्हणजे 3x प्लस ह्यांची बेरीज 6 12 आणि 3 किती झाले मित्रांनो 15 बरोबर. 3 संख्याची 60 आहे म्हणजे 6 18 म्हणजे किती झालं मित्रांनो 180. म्हणजे 3x बरोबर 180 मायनस 15 म्हणजे किती मित्रांनो 165. ठीक आहे. मग x बरोबर मित्रांनो 165 छेदस्थानी 3, 3 5 15, 1 शिल्लक राहिला 15 झाले, 3 5 15 म्हणजे 55. x ची किंमत किती आली मित्रांनो 55 आली. आपल्याला संख्या कोणती काढायची, दुसरी संख्या काढायची मित्रांनो. दुसरी संख्या काय आहे, तर दुसरी संख्या बरोबर x प्लस किती आहे 6 आहे. म्हणजेच मित्रांनो x आला आहे 55 म्हणजे 55 प्लस 6. तर या ठिकाणी 55 आणि 6 किती झाले मित्रांनो 51 झाले. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं मित्रांनो, ह्याचं 51 उत्तर आलेलं आहे. तर बघा मित्रांनो नंतर प्रश्न क्रमांक 3. बघा 3 संख्यांची सरासरी 30 आहे. 3 संख्याची सरासरी किती आहे 30 आहे. बघा त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 3 ने जास्त, पहिलीपेक्षा 3 ने जास्त. मग पहिली काय असणार आहे रे मित्रांनो, पहिली संख्या x असणार आहे, दुसरी संख्या किती असणार आहे 3 असणार आहे, 3 असणार आहे. आणि तिसरी संख्या ही किती असणार आहे बघा 6 ने लहान म्हणजेच x प्लस 3 आहे. आणि हे किती असेल x प्लस 3 आणि 6 किती झाले मित्रांनो 9 असणार आहे. म्हणजे दुसरी संख्या ही तिसरी पेक्षा लहान आहे का नाही 6 न, बघा ना लहान आहे ना 6 न, ही 3 ही 9 या म्हणजे दुसरी लहान आहे. आता काय करायचं, सरासरी काढायची या सर्व संख्यांची. x किती वेळेस आहे 3 वेळेस आहे म्हणजे 3x प्लस 9 आणि 3 किती झाले मित्रांनो 12. बघा 12 झाले बरोबर. ठीक आहे बरोबर. ह्यांची एकूण सरासरी किती आहे, 3 संख्यांची 30 आहे म्हणजे 30 किती झाली मित्रांनो 90 झाली. म्हणजे 3x बरोबर मित्रांनो किती झाले 90 मधून 12 गेले तर खाली किती राहिले मित्रांनो 72 राहिले है ना. मग x किती आला मित्रांनो 72 छेदस्थानी 3 म्हणजेच 3 दोन्ही 6, 1 12, 3 चौक 12 म्हणजे 24. x किती आला 24 आला. दुसरी संख्या काढायची सांगितली आहे म्हणजेच 24 प्लस 3 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किती 24 आणि 3 27. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3
बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी टाईप नंबर 21 आहे. टाईप नंबर 21 ही खूपच महत्त्वाची टाईप आहे मित्रांनो. एमपीएससी मध्ये सारखा परीक्षेला पडला जाणारा प्रश्न आहे. पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक कुठल्याही सरळ सेवेमध्ये विचारला जाणारा, हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर येणं तुम्हाला मित्रांनो गरजेचं आहे. बघा काय म्हणतंय प्रश्न, नीट समजून घ्या. सचिनने 17व्या मॅच मध्ये 85 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली. तर 17व्या मॅच नंतरची सरासरी किती? मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं, एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला मी. 17व्या म्हणतंय ना, त्याला पकडायचं आणि कितीने वाढली म्हणतंय, 3 ने वाढली, त्यांचा गुणाकार करायचा. 17 गुणिले 3 51. या ठिकाणी जर वाढली म्हटलं, तर या संख्येमधून ती मायनस करायची, जेवढ्या धावा आहेत त्याच्यामधनं. आणि जर इथं कमी झाली म्हटलं असतं, तर या ठिकाणी काय केलं असतं, बेरीज केली असती. आता वाढली म्हणतंय का नाही, म्हणजे इथं काय करायची, वजाबाकी करायची. बघा म्हणजे काय, 85 मायनस 51. 5 मधून 4 गेला, 1 गेला, खाली 4 राहिले. 8 मधून 5 गेले, खाली 3 राहिले, 34. आता वाढ झालती म्हणताय का नाही 3 न, मग काय करायचं, ह्या 3 ला पकडायचं आणि बेरीज करायची ह्या 3 ची. किती आलं उत्तर, 37. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर. बघा आता अशा पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करायचं. या टाईपचे अजून गणित आहेत, आपण बघूयात. बघा लक्ष द्या. 18व्या आता काय म्हणतंय, 18व्या मॅच मध्ये 90 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 2 ने वाढली. सरळ ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 18 गुणिले 2 किती झालं मित्रांनो, 18 दोन्ही 36. 90 धावा काढल्या होत्या का नाही, मग काय करायचं, मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची, म्हणजे 90 मायनस 36. 0 मधून 6 जात नाही, 10 मधून 6 गेले, खाली 4 राहिले, हातच्या 1 आला. 9 मधून 4 गेले, खाली 5 राहिले, 54 आलं. आणि वाढ म्हटलंय त्याला पुन्हा ह्याच्यात मिळवायचं. कितीनं वाढ म्हणतंय, 2 न वाढ, म्हणजे +2, म्हणजेच 6 आणि हे 5 56. 18 मॅच नंतरची सरासरी किती झाली, 56 झाली. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. सिंपल आहे मित्रांनो, काहीच नाही. जे म्हणतंय 18 मॅच नंतर वाढ झाली, 2 न वाढली, त्याचा गुणाकार करायचा, एकूण धावामधून मायनस करायचं, कितीनं वाढ झाली त्याला मिळवायचं, पुन्हा 2 न वाढली, मिळवलं, उत्तर आलं 56. याच टाईपचं गणित अजून एक पाहणार आहोत. दीपकने 15व्या मॅच मध्ये 92 धावा काढल्या. बघा मित्रांनो, दीपकने 15व्या मॅच मध्ये 92 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 3 ने वाढली. काय हरकत नाही, डायरेक्ट ह्यांचा गुणाकार. ठीक आहे, किती झाला, 15 त्रिक 45. बघा नंतर काय करायचं, त्या 10 मधून मायनस करायचं. वाढ आहे म्हणून मायनस, कमी असतं तर बेरीज केली असती, पण वाढ आहे म्हणून मायनस. म्हणजेच मित्रांनो 92 मायनस 45. 2 मधून 5 जात नाहीत, 12 मधून 5 गेले, खाली 7 राहिले, हातच्या 1 आला. 9 मधून 5 गेले, खाली किती राहिले, 4, 47. वाढ झाली किती म्हणताय ते मिळवायचं, त्याच्यामध्ये 3 ने वाढ झाली, म्हणजे +3, म्हणजे या ठिकाणी 50. आणि इथं जर कमी म्हटलं असतं तर या ठिकाणी मायनस केलं असतं, पण या ठिकाणी वाढचं गणित आहे म्हणून प्लसच करायचं. उत्तर आलं 50. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मित्रांनो बरोबर आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज सरासरी नावाचा टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.